पण त्या बैठकीला होतो. जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये त्या ठिकाणी बैठक झाली, परंतु बैठक झाली की 2 दिवस फक्त कारवाई कागद हलतात, त्याच्यानंतर जैसे ती परिस्थिती होती. आज ज्ञानराजाच्या संदर्भामध्ये ईडीनं काय ज्या जप्त केलेल्या प्रॉपर्टी आहेत त्या अद्यापपर्यंत एमपीआयडी मध्ये समाविष्ट झालेल्या नाहीयेत. गेल्या वर्षी दस्तूर खुद्द मुख्यमंत्र्यांनी गृह विभागाच्या बैठकीमध्ये शब्द दिला होता की ईडीनं जप्त केलेल्या प्रॉपर्टी एमपीआयडी मध्ये समाविष्ट करा, त्या प्रॉपर्टीचा तात्काळ लिलाव करा. परंतु दादा, महत्वाची गोष्ट तुम्हाला या ठिकाणी मला सांगायची आहे, ज्ञानराजाच्या संदर्भामध्ये ज्ञानराजांनी ज्या नॅशनलाइज बँकेकडून जे कर्ज घेतलंय त्या कर्जाची जर रक्कम एखाद्या बँकेची जर सांगितली, भारतीय जनता पार्टीचे वेगवेगळ्या पदावरती काम करणारे मोठमोठे नेते, परंतु मी कधी पार्टीचा आणि कुणाचा विचार केला नाही, कारण मी सर्वसामान्य घरातला मुलगा आहे. सर्वसामान्याचं पोरग म्हणून मी रस्त्यावर आलो होतो. त्याच्यामुळं मी तळागाळातली माहिती जमा केली. दादा, ज्ञानराजाची 10 रुपयाची प्रॉपर्टी असेल तर ज्ञानराजांनी त्याचं व्हॅल्युएशन 20 रुपये केलं आणि त्या 20 रुपयावरती 50 रुपयाचं नॅशनलाइज बँकेकडून लोन घेतलंय आणि आता ती प्रॉपर्टी आपण जप्त केली आहे एमपीआयडी मध्ये, ईडी मध्ये. आता ती प्रॉपर्टीचा लिलाव जरी झाला दादा, तर त्या प्रॉपर्टीचे पैसे मार्केटमध्ये 10 रुपये आणि त्याच्यावरती बोजा 50 रुपयाचा आहे. बरोबर आहे? मी बोलतो ते बरोबर आहे का? म्हणजे आता पैसे आम्हाला कसे मिळणार आहेत? दादा, तुम्हाला एक विनंती आहे, नॅशनलाइज बँकेने जे कुठे ग्रुपला कर्ज दिलंय त्या कर्जाची चौकशी तुम्ही लावा, अधिकृत चौकशी तुम्ही त्या कर्जाची लावा. तो विषय बाजूला ठेवा, त्या प्रॉपर्टी अगोदर विका, त्या प्रॉपर्टी ईडीनं जप्त केलेल्या एमपीआयडी मध्ये त्या जप्त करा आणि त्या प्रॉपर्टीचा तात्काळ लिलाव करून या माझ्या मावल्यांना, गोरगरीब ठेवीदारांना, कष्टकऱ्यांना आणि शेतमजुरांना आणि सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांना फुलाची पाकळी सध्या वाटप झाली पाहिजे. आता ज्ञानराजावरती अवसायक आलाय, साईरामवरती अवसायक आलाय, राजस्थानीवरती अवसायक आलाय. अवसायक हा आपल्यापैकी माणूसच आहे, तो त्यांच्या पद्धतीनं चांगलं काम करतायत. परंतु दादा, आता ठेवीदार सुद्धा जागरूक असला पाहिजे. आता ते ज्या पद्धतीनं काम करतायत तो सगळ्या ज्ञानराजाच्या वसुलीमधला खर्च ते तिथं दाखवायला लागले. आता मी गेल्या आठवड्यामध्ये डीडीआरांची भेट घेतली. जालन्याच्या भोकरदन शाखेला